मी त्यांनाच बोलावलं, तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर. पण त्यांनी सांगितलं की दावोस वगैरे विषय अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे आणि अंबादास दानवे तुमच्यावर फार टीका करतात. तर त्यांनी एक नॅचरल पॉलिटिकल उत्तर मी सांगू शकतो, तशाच पद्धतीने उत्तर देऊ शकतो, पण तसं देणार नाही मी. परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य फार घेण्याची गरज नाही सिरियसली. मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे आणि त्यांच्यावर रोज टीका करतो. आणि म्हणून पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला अशी मला माहिती कळली, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिलं. पण माझ्या टीकेचा जोर आणखी वाढेल हेही सांगतो आणि असं त्यांचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही हेही सांगतो. पण दादा, नेहमी तुमच्याबद्दल अशी चर्चा सुरू असते, कधी शिवसेना कधी भाजप, सतत चर्चा. चर्चेला आपण काही करू शकत नाही. निश्चित काही लोक बोलत असतात मैत्रीमध्ये बसल्या उठल्यावर किंवा असं तसं तसं. आता सगळ्यांना बोलतात ते काय की भाजपचे लोक फार ग्रामपंचायतीच्या लोकांना सुद्धा बोलत असतात. परंतु मला असं वाटतं मी संघटनेचं काम करणारा शिवसैनिक आहे. आता नाही, मागच्या 30 वर्षापासून काम करणारा शिवसैनिक आहे आणि पक्षाने माझ्यावर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. आताही माझ्यावर मोठी जबाबदारी आणि मला वाटतं ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची ताकद माझ्यात यावी ही शिवसेना म्हणून आम्ही प्रार्थना करत असतो. बाकी मी या संकटाला या जे काही काम असतं त्याला घाबरणारा मी शिवसैनिक नाही. शिवसेना भाजपकडून कधी ऑफर आली का? त्यांनी सांगितलं नाही, लोकसभा बसून होता हेच असते, त्याला काय आम्हाला त्याला काय हरलंय. नाशिकमध्ये आज पालकमंत्री गिरीश महाजन यांचा कार्यक्रम होता. यावेळी वन विभागाच्या महिला अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला की पूर्ण भाषणामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही आणि ती महिला प्रचंड आक्रमक झाली. ती माझी नोकरी गेली तरी चालेल पण त्यांनी माफी मागायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी म्हटली. काय म्हटलं भाषणात प्रजासत्ताक दिनाचं जे गिरीश महाजन यांचं भाषण होतं त्या भाषणामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असं त्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. खरं तर आज जे 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, या दिवशी भारताची राज्यघटना स्वीकारली गेली म्हणजे इतर 26 नोव्हेंबरलाच घटना दिन असतो. परंतु प्रजासत्ताक दिन प्रजेचं राज्य आजच्या दिवसापासून 1950 आहे आणि ही घटना कोणी लिहिली तर ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. आता मी इथे सकाळी भाषण ऐकलं, संजय शिरसाट पालकमंत्री होते, मी त्या ध्वजारोहणाला गेलो होतो. मला वाटतं सगळ्या पालकमंत्र्यांचं जवळपास सारखंच भाषण सरकारकडून येत असतं. थोडेफार संदर्भ त्या त्या जिल्ह्याचे थोडेफार बदलत असतात आणि त्याच्यात प्रजासत्ताक दिनाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलंच पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि या घटनेचा स्वीकार आणि या घटनेची अंमलबजावणी आजच्या दिवसापासून झालेली. म्हणून कोण भगिनी असेल हिचं म्हणणं मला असं वाटतं 100% खरं आहे. परंतु हे सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला किंवा राज्यघटनेला काय समजतात हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचे संविधान बदलण्यासाठी 400 पारची घोषणा यांनी दिलेली आहे. संविधानाला मानणारे लोक नाहीच आहे, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरला हे मानतच नाही. तरी त्या भगिनीनं जी हिंमत दाखवली तिची दाद मिळतील आणि तिच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका आम्ही ठेवू.